आता 2 वाजलेले आहेत आणि आपण निघालेलो आहे अमरनाथ यात्रेसाठी. चला हाय करा. आणि आपण घोड्याने जाणार नाही का. आणि अरुण मोरेंचे कुठे आहे ते बघा. हे इथे आता पहाटेचे किती 2:45 वाजले. चला दर्शनाला. डोलीला जवळपास 17, 18 किंवा 20,000 असे काही पण रक्कम घेतात. तब्बल 1 किलोमीटर या ठिकाणी चालत आलोय. आणि या ठिकाणी आता हे जे घोडे आहेत या मैदानात आहेत. काय नाव आहे या एरियाचं? घोडा पडाव असं नाव आहे. पलीकडे घोडे आहे आणि थोड्या वेळामध्ये आता घोडे येतील. पण घोड्यांच्या आधीच आपण हजर झालोय. जय बोले. चला अजून काही घोडे येतात ते आल्याच्या नंतर आपण निघणार. काय आले आता तर आपण निघालेलो आहे. आता हे घोड्यावर बसलेलो आहे. आपला सगळाच आता पुढे चाललाय. हे घोड्यावर म्हणजे पहिल्यांदा बसतोय मी. हा पर्ची वो आगे वाले के साथ आहे पर्ची. हो सतीश भाऊ ती पर्ची द्या त्यांना. आणि या घोड्याला बहुतेक रिटर्न हे ड्रायव्हर असतात आणि यांना घोड्याला हे जवळपास 5,000 रुपये घेतात. परंतु आम्ही 4,200 म्हणजे ग्रुपमध्ये असल्यामुळं प्रत्येकाला 4,200 असं हे केले. तर आता 3 वाजत आलेले आहेत. अरे 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 जाईल इथं येऊन. लोकांची वेगळीच अशी भाषा. पण तिकडे तिकडे बघा घोडेच घोडे. अरे अरे हळूहळू चालू आहे बाबा. ये अरे रुख. अरे की जरा जरा धीरे धीरे चलाव यार. पळवायला लागले इथं. माझा जीव आलाय जीव. पळवायला लागला. आता मी बंद करतो जरा व्हिडिओ नाही तर मोबाईल पडल मी पडल. उतरवण्यात आलेलं आहे. आता इथं पुढं आपले चेकअप होईल. त्यामुळे आता थोड्या वेळात आपण हे जाऊया. चलो बघा आता ही लाईन चेकिंग साठी. हा चलो चलो चलो. खाली एवढा खरबुडा रस्ता आहे काय सांगू. कशी घोड्यानी लोक चालत असेल का. घोडं कसं चालत असेल तर त्यांना चिकचिक असते ना. हा पाऊस वगैरे झाला. घोड्यांची आले पण ती माणसं कशी चालत असतील. रोज त्यांची रुटीन. म्हातारी बितारी लोक आहेत फार. टोलीवाल्यांचं बघा आता ही टोली. ही 4 जण ती लांब लोकांना वर परत घेऊन जाणार. परत खाली घेऊन येणार. 17 ते 18 किंवा 20,000 रुपये देखील घेतात. पहा एकदम काटक लोक आहे. पहाडी लोक. बोले ना चलते चलो चलते चलो. एक खालून डोली रिकाम्या डोली जातात आणि चेकिंगची लाईन आहे. चेकिंगची 1 लाख जवान इकडे तैनात केलेले आहेत अमरनाथ यात्रेसाठी. आम्ही येत होतो. आम्हाला बातमी अशी मिळाली एका अतिरेक्याला जवानांनी एन्काउंटर केलेलं आहे. त्याच्याकडं मोठ्या प्रमाणावर शस्त्र वगैरे सापडून आलेली आहेत. ते 2 अतिरेकी होते. त्यापैकी एक जो अतिरेकी आहे त्याला मात्र जवानांनी एन्काउंटर करून ठार मारले. अनेक दिवसांपासून तो त्याच्यावर देखरेख ठेवली जात होती. आणि आम्ही जिथून आलो तिथून अगदी जवळच ते ठिकाण होतं नाही का. तुम्ही कुणी ऐकलं ते आवाज कुणी ऐकलं गोळीबाराची. हा हे बघा आपण म्हणजे हॉटेलमध्ये बसलो त्या ठिकाणीच झालं ना ते. त्यानंतर थोडस 2 मिनिट पुढे आल्यावर 4 राऊंड फायर झाले होते तिथं. आता ते आम्ही चर्चा पण केली. पण नंतर मी असंच पाहिलं तर युट्यूबला मला ती बातमी दिसली का एका अतिरेक्याला जवानांनी ठार केले म्हणून. अजूनही या अतिरेकी काही ना काही आहेत. आणि मात्र जवान या आपल्या अमरनाथ आलेल्या किंवा बाकीच्या लोकांच्या संरक्षणासाठी तैनात केलेले. आता आपण जिथं आहे ते आहे जवान आहे. इथं सगळं चेकिंग होतंय. आणि आपलं जे काय हे जे कार्ड आहे हे कार्ड पाहून हे चेक होतं. आधार कार्डची गरज नाही ना आता.
तर आता ही पूर्ण मोठी लाईन आहे आणि या चेकिंगसाठीच आपण या ठिकाणी थांबलेलो आहे. बघा किती लांब लाईन गेलेली. बहुत बॅग आहेत ते या ठिकाणी चेकिंग करून सोडले जातात आणि जे काय आपण आहे ते आपण डायरेक्ट थेट या ठिकाणी येऊ शकतो. आणि पूर्ण मोठी अशी लाईन या ठिकाणी आपण पाहू शकतो. किती वेळाने आता किती वाजलेत? आता साधारण 3 वाजलेले आहेत. तरी 3:30च्या दरम्यान हा पहिला जथ्था सोडण्यात येणार आहे. पहिले जत्त्यामध्येच आहे का व आपण? आपण पहिल्या जथ्थ्याचे मला इथं चेक इन झाल्यानंतर आपल्याला घोड्यावर बसवणार आणि आपण त्यांची ना आपली चुकामुक नाही ना नाही व्हायची. नाही आपल्याला त्यांनी नंबर दिले, मोबाईल नंबर, संपर्क करायचा, जिथं असतील तिथं जाऊन घोड्यावर बसायचं, निघायचं. आता याच्यानंतर पण परत एक चेकअप असते का? नाही नाही हे अंतिम चेक. स्कॅन होतं, RFID जे कार्ड आहे ते आपल्याला जे दिलंय ते स्कॅन होतं. ते स्कॅन झाल्याच्या नंतरच पुढं आपल्याला जाता येईल. हे बघा हे असं स्कॅन होतंय. उनके जो साथी है, उनके जो साथी है, आता आपण बाहेर आलेलो आहे. तर हे बघा जे काही ते आपले घोडेस्वार आहेत ते या ठिकाणी असे उभे राहतात. मग आपण त्यांना ओळखायचं किंवा ते आपल्याला ओळखतील आणि मग आपण असं पुढं निघायचं. आपण इथं बघूया तर आपला घोडेवाला कुठे येते आणि मग तसं ते घोडे घेऊन आपण निघणार. निघायचं. चला भेटला बाबा घोडा एकदाचा. माणसं हरवतात घोडं. तर काय झालं का आपण घोडं चेक पॉइंट मध्ये तिथं थांबलो होतो आणि पुढं आलो. जवळपास 1-1.5 तास वाट पाहिली घोड्यावाल्यांची. चुकामुक झाली होती ट्रॅफिक मध्ये आणि जवळपास 1.5 तास झाले आणि मग आपण थांबलो आणि शेवटी मग आता हे आलेत कसे बसे बाबा आहे ते बरे. असं हे होतंय. एकतरी ही सुविधा व्यवस्थित यांनी या ठिकाणी केली पाहिजे. माणसं कितीतरी तास-तासभर घोड्यांची वाट बघतात. मग कोण माणूस होता काय होता कोण लक्षात ठेवणार ना. मनस्ताप होतो. तर आता आपण चला आता चढाई सुरू झालेली आहे आणि पहाट पण झालेली आहे. ही जी माणसं आहेत ही आपल्याला शेवटपर्यंत हे पायी चालणार घोड्याला घेऊन आणि खाली तिकडे आणून सोडणार. दररोज ही एक ट्रिप होते आणि 4,000 रुपये घेत आहेत हे. आणि यांच्यामध्ये हा घोड्याचा खर्च, या व्यक्तीचा खर्च यायचं म्हणजे हे सगळं कष्ट शिवाय काय याच्या पैशामधले काही पैसे या श्राईन मंडळ जे आहे त्यांना पण द्यावे लागतात असं समजलं. म्हणजे खूपच गरिबीतून म्हणजे कष्ट करून ही लोक 2 पैसे कमवतात. चिखल झालेला आहे आणि पाऊस झालाय त्यामुळे ठीक आहे. पाऊस जर झाला नसता तर ही सगळी घाण जी धूळ आहे ती थेट उडाली असती आणि ते श्वासावाटे आपल्या शरीरात गेली असती. तर हा एक विषय आहे. त्यामुळे इथं आलं तर शक्यतो जर ऊन वगैरे असेल तर मास्क घालणं गरजेचं आहे. बघा आता ही जी लोक आहेत ही घोड्याचं वाट बघतायत किंवा घोडे ज्याचं आहे त्याचं वाट बघतायत असं परिस्थिती झालेली आहे. या चेकिंगच्या प्रोसेसमुळं खूप मनस्ताप होतो. पायी चालायला सुद्धा येत नाही असं कठीण आहे.
वा वा. आपण चालत या घोड्यावर बसून आलेलो आहे आणि जवळपास 6-7 किलोमीटरवर आलेलो आहे आपण. एक पाहू शकतोय की आपण कसं ह्या भीमनदी कशी वाहते, वरचं जे बर्फ जसं वितळतंय तसं तसं या हिमनदीमध्ये पाणीसाठा वाढतोय. चलते रहो लेकिन चलते रहो देख लो दादा मुझे बोल नहीं सकता पता है हमारे को, पता है हमारे को, पता है हमारे थे यार अपने लगातार 35 वर्ष से यह भंडारा को लगाया जा रहा है. दूसरी दफा 15 या मुँह गए अभी समझ काट सिंगल चलो सिंगल करो सिंगल चलो लड़का अपन साफ करेगा लड़का माता
उसके बच्चे थे, एक लड़का था। मैंने दो है, आज मेरे से बात भी कर रहे हैं। लड़का दोनों मैंने एक दो है, एक तो हमारे जी गाड़ी गई रवि